श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि गुड मॉर्निंगसुद्धा. आज होता संडे, तर संडेला मस्तपैकी उठले आणि उठल्याबरोबर पहिले फ्रेश झाले आणि मस्त असा ब्रेड आणि ऑमलेटचा नाश्ता केला. पण झालं असं की तो नाश्ता थोडा गडबड झाला, म्हणजे मी रेसिपीच विसरली ब्रेड आणि ऑमलेटची, कारण खूप दिवस बनवली नव्हती. पण छान झाला होता, तो खाल्ला. त्याच्यानंतर मी सगळं घरचं आवरायला घेतलं, मस्त असं किचन आवरलं पहिले, कारण रात्रीची खूप भांडी होती. मग नंतर फ्रीजमधल्या बॉटलसुद्धा क्लीन केल्या आणि त्यासुद्धा घासल्या. संडेचं सकाळचं माझं रुटीनच हे असतं की नाश्ता मी करते, नाश्त्याच्या नंतर मला सगळी घराची कामं करायची असतात. मग सगळी कामं वगैरे केली, क्लीन झाडांना वगैरे सगळ्या पाणी वगैरे दिलं आणि यश गेला होता खाली, तर त्याने चिकन आणल्या होत्या. तर चिकनसुद्धा वॉश करून मस्त असं मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं, कारण जेवण बनवायला अजून खूप टाईम आहे. पहिले आधी आपल्याला कामं करायचे त्याच्यामुळे. आणि मस्त धुतलेले कपडे पण सुकत घेतले, सगळे कपडे व्यवस्थित सुकत घातले. त्याच्यानंतर मम्मीसुद्धा मार्केटमधून आली होती आणि आज तिनं मस्त असे प्लांट आणले होते. मला या प्लांटचे नावं नाही माहिती, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा यांना काय बोलतात. आणि ते माझ्यासाठी गुलाबाचं झाड आणलं होतं, की मला खूप दिवसापासून पाहिजेलं होतं. पण ते किती दिवस टिकेल नाही टिकेल काही सांगता येत नाही. त्याच्यानंतर मस्तपैकी अंघोळ केली आणि अंघोळ करून फ्रेश झाले. अंघोळ झाल्यानंतर वळले किचनकडे आणि किचनकडे आल्यानंतर मी घासलेली सगळी भांडी पहिले लावून घेतली. त्याच्यानंतर इथे भात करायला घेतला. मी मस्त बासमती राईस यूज केला आहे आज मी. आणि मस्त असं तो धुवून वगैरे गॅसवर ठेवला. त्याच्यानंतर मी सकाळी नाश्ता केला, तरी पण एवढी सगळी कामं केल्यानंतर मला खूप भूक लागली, म्हणून माझ्यासाठी मस्त अशी मॅगी बनवली. त्याच्यानंतर मी इकडे फोडणीची तयारी केली. सगळे खडे मसाले टाकले, कांदा टोमॅटो ते सुद्धा टाकला आणि सगळे घरातले बेसिक्स मसाले टाकले आणि ते मिक्स केले. त्याच्यामध्ये चिकन टाकलं, मॅरिनेट केलेलं, बोनलेस होतं हे, आणि ते वाफेवर शिजायला ठेवले. तोपर्यंत इथे मी मसाला करून घेतला आणि इथे रस्स्यासाठी मी फोडणीला दिले सगळे खडे मसाले आणि बनवलेला मसाला कांदा खोबऱ्याचा तो टाकला त्याच्यामध्ये. आणि यश इथं असं मधी करत होता, मग त्याला साईडला केलं आणि मस्त मॅरिनेट केलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलं आणि पाणी टाकलं आणि मस्त असं उकळी यायला ठेवून दिलं. त्याच्यानंतर इथं आपलं सुक्कं चिकन पण रेडी झालेलं, मस्त अशी तर्री आली होती त्याला. आणि आज मी दुपारी चपात्या केल्या होत्या, मस्त अशी टम्म चपाती फुगली होती म्हणजे. आणि जेवण करताना एवढं गरम होत होतं ना की काय सांगू, पूर्ण घामाघूम झाले होते आणि मस्त असं जेवण केलं. चला भेटूया अशाच एकदा नवीन ब्लॉगमध्ये.